रामगिरी महाराज द्वारा मुस्लिमों की भावनाओं को ठेस पहुंचाने वाले बयान के बाद राज्य में बड़ा विवाद खड़ा हो गया है। इस पर इम्तियाज जलील के बयान ने हलचल मचा दी है। इसी बीच आज छत्रपति संभाजी नगर में मीडिया से बात करते हुए इम्तियाज जलील ने उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के साथ सरकार पर हमला बोला। 5 दिन बाद मुंबई के लिए कुछ करने का अल्टीमेटम उन्होंने सरकार को दिया। साथ ही महाविकास आघाडी को दिए प्रस्ताव पर भी उन्होंने सूचक बयान दिया है। नितेश राणे सारखे हे असे पिल्लू जे सोडण्यात आलेले आहे, हे सगळं बघून कुठेतरी असं वाटतं की मुस्लिम समाजाला आता कळलेलं आहे की बाबा आपण सेक्युलर 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 म्हणून आपल्याला मिळत काय आहे, रिटर्न मध्ये आपल्याला काय मिळत आहे, तर ते हे लोकांनी सगळं बघितलेले आहे। अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की आपण चर्चेमध्ये बसले असते तर जे कमीत कमी सीट्स आम्ही लढायला तयार होतो, कमीत कमी सीट्स ज्याच्यामध्ये आमचा खूप चांगला प्रभाव आहे ते सीट्सवर आम्ही लढायला तयार होतो। पण तसा काहीही त्यांच्याकडून प्रतिसाद आलेला नाही आहे। आता आम्ही आमचा निर्णय घ्यायला इंडिपेंडेंट आहे आणि जे काही आता डिसिजन घ्यायचं आहे 8 तारखेपर्यंत ही त्यांना हे आहे की 8 तारखेला ओवैसी साहेब येणार आहे, त्यांच्याकडून काही चांगला प्रतिसाद, तर आजही आम्ही त्यांच्या सोबत बसायला तयार आहे। पण एकदा स्पष्ट करून टाका की तुम्ही आम्हाला पाहिजे का नाही पाहिजे असेल, नाही पाहिजे असेल तर एकला चलोरोची आमची तयारी आहे। मग जेव्हा आम्ही एकला चलायला सुरुवात करणार मग त्यावेळी निकालाच्या नंतर आमच्यावर बोट दाखवू नका की तुमच्यामुळे हे पडलं, यांना इतकी मत मिळाले होते, त्यांना इतकी मत मिळाले होते। एका अर्थाने तुम्ही आम्हाला एक मेसेज देत आहे की नाही आम्ही तुम्हाला घेणार नाही कारण तुमची काही ताकद नाही आहे महाराष्ट्रामध्ये, म्हणून आम्ही तुम्हाला घेत नाही करके हे एक मेसेज तुम्ही देत आहे। मग आमची ताकदच नाही आहे तर तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे। मग मी 100 सीट्सही लढू शकते, 200 ही लढू शकते, पूर्ण 288 वर ही आम्ही लढू शकतो आणि आमची तशा प्रकारे तयारी ही झालेली आहे। दुसरा म्हणजे रामगिरी नावाचा जे भोंदू बाबा, ज्याला आमचा पूर्ण विश्वास आहे की एकनाथ शिंदे साहेब जो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे, एका जाती धर्माचे मुख्यमंत्री नाही आहे। हे अशा प्रकारच्या पिल्लूंना त्यांनी सोडलेले आहे, नाहीतर त्यांचा कोणत्याही कारण नाही होतं की त्याच दिवशी जेव्हा पूर्ण देशामध्ये रोष होता त्या बाबाच्या विरोधात, त्याच दिवशी ते येऊन अशा प्रकारचे भाष्य करणे असं वाटत होता की कोणत्या एका टपोरी नेता जे आहे ना तुझ्या केसाला मी हात लावू देणार नाही करके, हे मुख्यमंत्री सारख्या पदावर बसलेल्या माणसाला हे शोभत नाही। ते मुसलमानांचेही मुख्यमंत्री आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे आणि जे महाराष्ट्राची एक परंपरा राहिलेली आहे, ज्याच्या नावाने तुम्ही आपल्या भाषणाची सुरुवात करतो, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या नावाने, त्यांचा 1% गुणही आपल्यामध्ये नाही आहे। त्या दिवशी एकनाथ शिंदे साहेब तुम्ही सिद्ध करून दाखवले, ज्या दिवशी तुम्ही हे अशा प्रकारच्या घाणेरड्या प्रवृत्तीच्या महाराजांच्या तुम्ही पीठ थपथपवण्यासाठी आले होते। मग त्याच्या नंतर काय झालं,